hello guys, welcome back to my Malaysia series 3 प्रशांत म्हणून. तर आता आम्ही जाणार आहेत आपल्या कार्तिकेय देवाचं मंदिर आहे इथं बाटू केव्स, त्याचं नाव आहे बाटू केव्स. तर खूप म्हणजे प्रोफेशनल मंदिर आहे, खूप मोठं आहे. तर आज ते बघायला जाणार आहे. तर चला लेट्स गो. तर हे माझ्यासोबत हे काय, तर हे नेपाली आहे, मी आपल्याच कास्टचा हिंदू. तर जाऊया, मस्त व्हिजिट करूया, दर्शन घेऊया, भरपूर काही बघायसारखं आहे. तर चला. सो गाईज आता टॅक्सी बुक केली आम्ही. टॅक्सी कोणची ती काय माहीत, बघूया. टॅक्सीचं भाडं बी भरपूर आहे, तर म्हणजे 25 रिंगीट हा ना सर, 25 रिंगीट म्हणजे आपले इंडियन झाले ते लगभग 1000च्या पुढं. सो गाईज ही टॅक्सी आहे. टॅक्सी भी एकदम लक्झरीस येते यार, एकदम भयानक. सो गाईज आता आलो आम्ही बाटू केव्स. तर हे बाटू केव्स आहे, हे आपले भगवान कार्तिकेय. हर महादेव. तर हे वर्ल्डचं हायेस्ट नाही म्हणून, पण हे वर्ल्डचं रेकॉर्डमध्ये येतं बाटू केव्स. सो गाईज हे आपले भगवान कार्तिकेय, महादेवचे सुपुत्र गणपती बाप्पा कार्तिकेय. तरी चलो आता वरती जाऊया. खूप मस्त स्ट्रक्चर बनवलेले आहे मंदिरचं. चला जाऊ सगळं. सो गाईज खूपच मोठी शिडी आहे, 300 शिडी आहे टोटल. तर 300 शिडी चढायची आहे आणि स्ट्रेट असं 80 डिग्री आहे, त्यामुळे असं दम लागतं आहे. तसं तर भरपूर ट्रॅकिंग्स वगैरे केलेले, पण हे असं 80 डिग्री ना, त्यामुळे. आणि असं खाली बघितलं तर डायरेक्ट चक्र येते. लेट्स गो. आलं थोडंसंच आहे. तिथं ह्या मंदिरात असं आहे, कोणी बी येऊ शकतं, असं काहीच नाही. चायनीज येतात, इंडियन येतात, नेपाली, सगळे देशाचे कोणी बी येऊ शकतं, असं काही नसतं. त्याची तर हालत खराब झाली माझं काही. ह्याला म्हणतात बाटू केव्स. हे केव्समध्ये ना, त्यामुळे ह्याला बाटू केव्सचं नाव दिलेलं आहे. मस्त आहे. सो गाईज आलोय वरती, खूप दम लागलाय. हा ह्याला म्हणतात बाटू केव्स. भरपूर मस्त आहे बाटू केव्स. मस्त वाटलं सुकून.
एकदम याची तर हालत खराब झाली. माझं काही नाही, खूप मस्त खूप. सो गाईज पुरा असं केव्ज आहे हे बघा. असं एकदम कोकळा एकदम मधून. आर्किटेक्चर म्हणजे कोणी काही याला केलं नाही, तसंच आहे. आणि इथं असं मंदिर बनवलेलं आहे, खूप मस्त मस्त वाटलंय. सो गाईज दर्शन झाले आता आमचे एकदम चांगले वाले. तर अंधार बी पडलाय थोडा थोडा. अंधारचं व्ह्यू आणि डेचं व्ह्यू आणि नाईटचा व्ह्यू मध्ये खूप डिफरन्स आहे. नाईटमध्ये इतकं मस्त दिसतंय. तर माझं मार्ग बघा तुम्ही. दर्शन मस्त होते, दर्शन बी झाले आणि सगळं झालं आहे. आणि आता जातोय खाली. तर अंधार बी व्हायला लागला आहे. 8-8:30 वाजले. तर अंधार जरा लेट होतं आणि इंडियाशी 2 घंटे पुढं आहे. सपोज आता इथं 8 वाजते तर इंडियामध्ये 6-6:30 वाजत असं आय थिंक सो. तर चला बघूया. केले दर्शन आम्ही, तिलक वगैरे लावलं आहे. मस्त होतं, मस्त वाटलं आहे मंदिरात येऊन. ओके सो गाईज चेक आउट द नाईट्स व्ह्यू. रात्रीचा व्ह्यू इतका मस्त, इतका मस्त. वाव, मला खूप आवडलं आहे. सो गाईज तर मी काय बघतोय, आपल्या इकडचे 10 रुपयाचे कडे इथं $20 आहे. $20 म्हणजे 400 रुपये. बाप. आणि हे फॅन आहे $20, हे बी 400 रुपयेचं. हे $15, हे $14, हे 15, 18. ओ माय गॉड. सो गाईज गणपती बाप्पाची ही मूर्ती $15ची आहे आणि हनुमानजीची ही $20ची आहे. 400-500 रुपयाची आहे. $25 है, $20 है, $25 है, $100 है, $100. हर महादेव पार्वती पते हर हर महादेव. सो गाईज आता महादेव बाप्पा जे माझे भोले बाबा त्यांच्या दरवर आलोय. झाले माझे भोले बाबाचे दर्शन. खूप क्यूट दिसत होते भोले बाबा. सॉरी हे शूट करायचं अलाउड नव्हतं त्यामुळे शूट नाही करू शकलो, पण खूप मस्त वाटलं आहे मला. सुपर. तो गाईज आलो आपल्या बजरंगबलीकडं. तर बजरंगबली जे रक्षा करतात मंदिराची. गो. Yeah. Bye
बाहुबली पनि हुन्छ है बजरङ्ग बजरंगबली सेम जे हनुमान दहन गुंचा गजेक बिक्की लोगो जाकर मान पवन पुत्र हनुमान की जय जय बजरंगबली की जय हर हर राह चाली भीफर बजरंगबली बजरंगबली की सो गाईस हा नेपाली आहे. आता हे तुम्हाला नेपालीमध्ये सांगेन की आज आम्ही काय केलं आहे. ओके गाइस आज हम मंदिर घूमने आएको बजरंगबली को अनि यता भजन कीर्तन हजुर सुनिरहनु भएको होला. यहाँ धेरै हो यतातिर हेर्नुहोस् गाइस. म खानको लाइभमा पनि आइसकेको छु. बजरंगबली की जय हर हर महादेव. गाईस इथं हे प्रसाद भेटतं आणि आपले इंडियन बंदे हाय काय. तर हे सगळे इंडियन आहे. ते ब्लॉगमध्ये यायला जरा हे होते तर काही नाही. तर हे 4 पीसेस 5 रिंगीटला आहे म्हणजे लगभग असं आपले 60 रुपये झाले असन. ओके बाय या. सो गाईज हे होतं ते बाटू केव्स. खूपच मस्त बाटू केव्स. आपले सगळे देवी देवता आहे ची मूर्तीच आहे इथं. तर खूप मस्त वाटलं मला. बाहेर कंट्रीमध्ये बी आपलं काही आहे हे बघून मस्त वाटतं. जेवण करायला जातो आहे. इथं इंडियन रेस्टॉरंट्स खूप तिकडे आहे. त्याच्यामुळं इथं हे पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे. तिथं सेम इंडियाचं फूड भेटतं. त्यामुळे तिथं चाललो आता जेवण करायला. चला बघूया. के 24/7. सो गाईज हा रेस्टॉरंट आहे. इथं असे जेवण राहतं बघा. आणि जेवण बी खूप मस्त आहे. पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे आणि सेम आपले इंडियन फूड आणि ज्यूस तर खूपच मोठे खूप टेस्टी बी ज्यूस. हे बघा ज्यूसची साईज. इधर का खाना इतना लाजवाब है आप उंगली चाट देंगे. सो गाईज आता जेवण झालं आहे आमचं. बिल लगभग 2000 रुपये झालं आहे. म्हणजे किती रिंगीट 88 रिंगीट म्हणजे 2000च्या समथिंग आसपास. आणि ते ज्यूस जे होतं 8 रिंगीटचा होता आणि 2 ज्यूस घेतले आम्ही 16 रिंगीटचे. तर त्याचं झालं 200 रुपये. पण ज्यूसची क्वालिटी एक नंबर आहे. ते ज्यूसचे खूप शौकीन इथं लोक. आणि ह्याचे बी काय म्हणतात त्यांना जेवण करायचं बी खूप शौकीन आहे. चला जाऊया आता रूमवर. तर ह्याच्यात 13व्या फ्लोअरवर आमची रूम. वाटो के फिरून. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो.
आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजे नेक्स्ट सिरीजमध्ये, आपली मलेशिया सिरीज. तर बी कनेक्टेड.